लाडक्या बहिणींनो, खुश खबर खुश खबर खुश खबर, आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी। हे बघा, पुन्हा हप्ता वाटप सुरू झाला। लाडक्या बहिणींनो, पुन्हा हप्ता वाटप सुरू झाला आणि हे बघा, तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळाला ना, आता तुमच्या खात्यामध्ये बघा 20वा हप्ता हो। आणि हा जो 20वा हप्ता आहे ना, हा आहे फेब्रुवारीचा हप्ता। फेब्रुवारीचा हप्ता आहे आणि अखेरकार शेवटी हा 20वा हप्ता पण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप सुरू झाला आजपासून। तर आज किती जिल्ह्यात आज वाटप सुरू झाला ते तुम्हाला सांगतो, तसेच काही महत्त्वपूर्ण अपडेट आहेत तुम्हाला सांगतो मी। लाडक्या बहिणींनो बघा, 2125 ओके, 2125 रुपये संदर्भात पण अपडेट आहे। आपण अपडेट बघणार आहोत आज। तर बघा, लाडक्या बहिणींना जो काही 20वा हप्ता वाटप होत आहे, 20वा हप्त्यामध्ये बघा, आता भरपूर बहिणींना मागील हप्ता मिळालेला नाही, त्यामुळे मागील हप्ता पण त्यांना मिळणार आहे। तसे 3000 रुपये 20वा हप्ता ओके, 20वा हप्ता आणि 2125 रुपये, या दोन अपडेट आहेत महत्त्वाच्या लाडक्या बहिणींनो। या अपडेट मी तुम्हाला सांगतो बघा। आता संपूर्ण माहिती आपण एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया। पहा, आता महत्त्वाची माहिती ज्या अपडेट आलेल्या आहेत त्या माहिती आपण बघूया। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर। हे बघा, 20वा हप्ता फेब्रुवारीचा 3000 रुपये वाटप आणि 2125 रुपये संदर्भात पण अपडेट आहे। तसेच बघा, तुम्हाला आजच्या टॉप कामाच्या बातम्या पण मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत। त्या न्यूज टॉप बातम्या आहेत, त्या टॉप न्यूज टॉप बातम्या पण मी तुम्हाला सांगतो, ज्या तुम्हाला न्यूजमध्ये पाहायला भेटणार नाहीत, त्या महत्त्वाच्या बातम्या आहेत। चला, आता काय झालेलं आहे बघा, भरपूर लाडक्या बहिणींना हप्ता आलेला नाही। काही बहिणींचे 4 हप्ते राहिलेले आहेत, काही बहिणींचे 3 हप्ते राहिलेले आहेत, काही बहिणींचे 2 हप्ते राहिलेले आहेत, काही बहिणींचा 1 हप्ता राहिलेला आहे। तर तुमचा पण हप्ता जरी मिळाला नसेल, तुमचे पण मागील हप्ते थांबलेले असतील, तर तुम्हाला 31 मार्चपर्यंत KYCचं सांगण्यात आलेलं आहे, दुरुस्तीचं। तुम्हाला दुरुस्ती करायला सांगितलेलं आहे बहिणींनो। तुम्हाला जी दुरुस्ती करायला सांगितलेली आहे ती 31 मार्चपर्यंत सांगितलेलं आहे। आणि बघा, भरपूर बहिणींनी पर्याय चुकीचे निवडले होते, त्यामुळे त्यांना ते KYC दुरुस्ती त्यांना करता येणार आहे आणि ते केल्यानंतर त्यांचे हप्ते येऊन जातील असं वरून सांगण्यात येत आहे। परंतु आता खरंच त्या बहिणींना हप्ता वाटप सुरू झाला का, ज्यांचे मागील हप्ते थांबलेले असतील, त्याबद्दल बोलत आहे मी पहिले। हे बघा, आता भरपूर बहिणींनी दुरुस्ती पण केली। भरपूर बहिणी मला कमेंट करून सांगत आहेत, मला भरपूर बहिणींनी माहिती दिली की सर, आमची KYC जी आहे ती आम्ही दुरुस्ती केली, सर्व गोष्टी आम्ही ओके केल्या, संपूर्ण म्हणजे बरोबर केलं, तरी अजून आमच्या खात्यामध्ये मागील हप्ते आले नाहीत। तर काय प्रॉब्लेम आहे, आमचे हप्ते का थांबवण्यात आलेले आहेत? आता बहिणींनो, तुम्ही काळजी करण्याची तुम्हाला आता काहीच गरज नाही। मी तुम्हाला सांगतो त्याबद्दल महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे, ते अपडेट तुम्हाला पुढे पाहायला भेटेल। तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, फक्त संपूर्ण माहिती सांगणार आहे मी तुम्हाला, काळजी करू नका। सर्व माहिती आलेली आहे, सर्व सांगतो। आता पहिले आपण समजून घेऊया। हे बघा, 20वा हप्ता हा फेब्रुवारीचा जो वाटप सुरुवात झालेला आहे, किती जिल्ह्यात हा वाटप सुरुवात झाला, चला ती माहिती बघा पहिले। चला सांगतो तुम्हाला सर्व काही माहिती। हे बघा, 20वा हप्ता वाटप सुरुवात झालेला आहे, त्याबद्दल माहिती आपण जाणून घेऊया। आणि हे बघा, भरपूर बहिणींनी मला प्रश्न विचारले आहेत कमेंट करून, तर त्या प्रश्नांची उत्तरे पण मी देतो। तर काय झालेलं आहे बघा, भरपूर बहिणींना हप्ता येत नाही आहे, भरपूर बहिणींचे काही वेगवेगळ्या समस्या देखील आहेत, त्या समस्या पण याच व्हिडिओमध्ये सॉल्व्ह होणार आहेत। महत्त्वाचा व्हिडिओ आहे। हे बघा, आता तुम्ही म्हणाल की सर, ज्याप्रमाणे जानेवारीचा हप्ता आला तो हप्ता आला आम्हाला 1500 रुपये, बरोबर, तर मग आता फेब्रुवारीचे 3000 रुपये कसं काय मिळतील?
तर फेब्रुवारीचे 3,000 रुपये कसं काय मिळतील चला सांगतो, त्याबद्दल माहिती तुम्हाला, टेन्शन घेऊ नका, त्याबद्दल माहिती सांगतो. परंतु सध्या आपण बघत आहोत ज्या पद्धतीने जानेवारीचा जो काही निधी आहे तो फक्त 98 कोटी रुपये आला होता, बरोबर. आता जो फेब्रुवारीचा निधी आहे तो किती आहे ते पण सांगतो तुम्हाला. तो किती आहे ते बघणं फार महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला सांगतो. आणि हे स्पष्ट होऊन जातं की जेवढा निधी कमी आला तेवढं कमी बहिणींना हप्ता मिळतो आणि जास्त निधी आला तर जास्त लाडक्या बहिणींना हप्ता मिळतो. पहिले जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली होती ना, 2 कोटीपेक्षा जास्त बहिणींना लाभ मिळत होता, परंतु आता जवळपास 1.6 कोटी बहिणींना लाभ मिळत आहे. कारण भरपूर बहिणी अपात्र झाल्या, भरपूर बहिणींचा हप्ता बंद करण्यात आला काही कारणास्तव निकषमुळे. काही बहिणींचं KYC झाली नाही, त्यामुळे त्या बहिणींचा पण हप्ता थांबवण्यात आला. या गोष्टींमुळे भरपूर लाडक्या बहिणींचे हप्ते थांबलेले आहेत. चला आता बघा महत्त्वाचे अपडेट लाडक्या बहिणींसाठी. चला आता तुम्हाला महत्त्वाची माहिती देतो. पहिले काही बहिणींनी प्रश्न विचारलेला आहे, त्या प्रश्नांची उत्तरे देतो. हे बघा, पहिलाच प्रश्न विचारण्यात आलेला आहे, दादा मला पण आता आला नाही. बघा, म्हणजे यांचं म्हणणं आहे की आम्हाला जानेवारीचा हप्ता पण आला नाही, फेब्रुवारीचा पण आला नाही. चला ठीक आहे, सांगतो तुम्हाला, याचं उत्तर देतो. ज्यांना कोणाला हप्ता आला नसेल टेन्शन घेऊ नका. कोणाकोणाला जानेवारीचा हप्ता पण मिळालेला नाही त्यांनी कमेंट करून सांगा बरं. पुढील प्रश्न विचारण्यात आलेला आहे, मी आशाबाई, चिमकर, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा. मला डिसेंबर जानेवारीचा हप्ता आला नाही, मी KYC केली तरी आले नाहीत. तर यांचं म्हणणं आहे की आम्ही KYC केली, सर्व गोष्टी केल्या, तरी आम्हाला मागील डिसेंबरचा पण हप्ता मिळाला नाही आणि जानेवारीचा पण हप्ता मिळाला नाही, असं यांचा प्रश्न आहे. चला सांगतो याचं उत्तर. हे बघा, तुम्हाला जरी डिसेंबरचे 1,500 रुपये पण मिळाले नसतील आणि जानेवारीचे पण 1,500 रुपये मिळाले नसतील, म्हणजे तुमचे 3,000 रुपये बाकी आहेत, बरोबर. तर हे बघा, तुमची KYC झालेलं आहे का, तर तुम्ही म्हटलेलं आहे हो आमची KYC झालेलं आहे. तर आता जरी KYC होऊन पण जरी हप्ता थांबवलेला असेल तर काय कारण असू शकतं हे तुम्हाला जाणून घेणं महत्त्वाचं आहे. हे बघा, एकतर मग तुमचं बँकेत जे आधार कार्ड आहे तुमचं, ते आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल, त्यामुळे पण हप्ता थांबवला जातो, हे कारण असू शकतं मला वाटत आहे. किंवा तुम्ही निकषात बसत आहेत का, तुमच्याजवळ 4 चाकी वाहन आहे का, तुम्ही 2-2 योजनेचा लाभ घेत आहे का, हे बघणं पण फार गरजेचं आहे. सर्वांना सांगत आहे मी, निकषमध्ये तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला हप्ता मिळतो, तुम्ही निकषात बसत नसाल तर तुमचा हप्ता थांबवला जातो. या गोष्टी आहेत, ओके. तर आधार कार्ड तुमचं बँकेशी लिंक आहे का ते बघून घ्या. जरी आधार कार्ड तुमचं बँकेशी लिंक नसेल तर ते लिंक करा, बँकेत जाऊन KYC करा. मग तुमचं आता बघा, लाडकी बहीण योजनेची KYC वेगळी आणि बँकेची KYC वेगळी. तर बघा, तुम्ही आधार कार्ड बँकेशी लिंक करा, बँकेत जाऊन तुमचे जे पैसे असतील, जे थांबलेले हप्ते असतील ते तुमच्या खात्यामध्ये येतील मग, ओके. तेवढं काम करून घ्या. पुढील प्रश्न आहे, सर आमचे फेब्रुवारीचा हप्ता आला आहे, माझा हप्ता आला नाही. सर आमचे फेब्रुवारीचा हप्ता आला आहे. चला ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे की जानेवारीचा हप्ता आलेला आहे, म्हणजे फेब्रुवारीमध्ये तो मिळाला 1,500 रुपये, बरोबर. चला ठीक आहे, 1,500 रुपये तुम्हाला मिळाला, हप्ता आला आहे, माझा हप्ता नाही आला. तर बाकीच्यांना मिळाला, तुम्हाला मिळाला नसेल तर बघा, तुम्हाला हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही KYC जरी तुमची चुकीची झाली असेल तर ती दुरुस्ती करा 31 मार्चपर्यंत. जर तुमची KYC झाली असेल तर तुम्ही बँकेत जाऊन तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक करा, हप्ते तुमचे थांबलेले येऊन जातील, ओके. तर शक्यतो हेच आहे. आणि निधी पण भरपूर कमी आलेला आहे. निधी 98 करोड रुपये झाले होते, त्यामुळे हप्ता हा कमी बहिणींना मिळाला. परंतु आता सर्व बहिणींना जो फेब्रुवारीचा हप्ता आहे त्यासोबत मागील हप्ते पण येऊ शकतील, त्याबद्दल अपडेट आला आहे. ते अपडेट सांगतो तुम्हाला, व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा. पहा आता पुढे माहिती. पुढील प्रश्न विचारण्यात आलेला आहे, ATB गुरुजी, मी कविता बिडवे पुण्यातून बोलत आहे. आळंदी महतोबाची पुणे, मला नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या 3 महिन्याचे हप्ते मिळाले नाहीत, ते कधी मिळणार ते लवकरात लवकर कळवावे ही विनंती. तर हे बघा, यांचं म्हणणं आहे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी
तीन हप्ते आहेत. ओके, 3 हप्त्याचे पैसे आले नाहीत म्हणजे जवळपास 4,500 रुपये यांना मिळालेले नाहीत. तर बघा, तुमचे 3 महिन्याचे तुमचे पैसे थांबलेले असतील तर एक काम करा, तुम्ही तुमची KYC चुकीची झाली असेल, तुम्ही पर्याय चुकीचा निवडला असेल तर तुम्ही KYC दुरुस्ती करा. 31 मार्चपर्यंत चालू आहे. आणि KYC लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही KYC दुरुस्ती करू शकता. आलं तुमच्या लक्षात. आणि जरी तुमची KYC झाली असेल सक्सेसफुली तर मग तुम्ही बँकेत जा, तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का ते पण बघा. आणि तुम्ही निकषात बसत असाल तर हप्ता मिळेल. निकषात बसत नाही, निकष आता तुम्हाला सांगून देतो मी. तुमच्याजवळ जर 4 चाकी वाहन असेल तर हप्ता मिळणार नाही. तुम्ही 2-2 योजनेचा लाभ घेत असाल तर हप्ता मिळणार नाही. तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर हप्ता मिळणार नाही. त्यानंतर तुम्ही आयकरदाता असाल म्हणजे इन्कम टॅक्स वगैरे भरत असाल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. तुमच्या घरात 2 पेक्षा जास्त जण लाभ घेत असेल तर हप्ता मिळणार नाही. अशा पद्धतीचे निकष आहेत, त्यामुळे पण हप्ता थांबवला जातो. चला, या प्रश्नाचं उत्तर भेटलं. पुढे बघा. नमस्कार दादा, मी धाराशिव जिल्ह्यात राहत आहे. मी KYC दुरुस्त केली आहे. माझे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यातील पैसे आले नाहीत. माझ्या घरात कोणी नोकरदार नाही, मला जमीन नाही, घर नाही, माझे उत्पन्न 2.5 लाखपेक्षा कमी आहे. तरी मला माझे सर्व हप्ते चालू करावे अशी माझी मागण्या करण्यात येत आहे. चला ठीक आहे. यांचं म्हणणं आहे की आमच्याजवळ जमीन नाही, आमच्याजवळ काही 4 चाकी वाहन नाही, आम्ही नोकरदार नाहीत, तरी आमचा हप्ता बंद झालेला आहे, असं या बहिणीचा प्रश्न आहे. तर बघा, तुमचं काय झालं असेल, तुम्ही काय KYC दुरुस्त केली आहे. ओके, चला ठीक आहे. तुम्ही आता जरी KYC दुरुस्त केली असेल तर तुम्हाला आता पुढील महिन्याच्या लाभपासून तुम्हाला हप्ते मिळू शकतील जर तुम्ही KYC दुरुस्ती केली असेल तर. कारण नियम काय आहे, KYC 31 मार्चपर्यंत दुरुस्ती करायची आहे. आणि 31 मार्चपर्यंत ज्या बहिणींची KYC दुरुस्ती होईल त्यांना मागील जेवढे पण त्यांचे हप्ते थांबलेले असेल ते मिळून जातील. एकच तुमचे मिळून जातील. जर तुमचे 4 हप्ते राहिले असेल तर तुम्हाला 6,000 रुपये मिळून जातील. तुमचे 3 हप्ते राहिले असेल तर तुम्हाला 3 हप्ते राहिले असेल तर तुम्हाला 4,500 रुपये मिळून जातील. 2 हप्ते तुमचे बाकी असेल तर 3,000 रुपये मिळून जातील. म्हणजे तुमचे जेवढे पण हप्ते बाकी असेल ते मिळून जातील. एकच मिळून जातील फक्त 31 मार्च नंतर, कारण KYC दुरुस्तीसाठी तो टाईम देण्यात आला आहे, तारीख देण्यात आली आहे. आलं लक्षात. चला ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर मिळालं. पुढे बघा, आता महत्त्वाची माहिती. चला बघा, पुढे महत्त्वाची माहिती आहे. महिला व बाल कल्याण विभागात महिलांचा मोठा गोंधळ. तर एक नवीनच अपडेट आला आहे. सर्वात मोठी बातमी बघा, KYC करूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नसल्याने जळगावात महिला व बाल कल्याण विभागाच्या कार्यालयात महिलांनी गोंधळ घातल्याचे बघायला मिळाले. गोंधळ वाढल्याचे पाहून कर्मचाऱ्यांनी महिलांना कार्यालयाबाहेर काढले आणि मुख्य प्रवेशाद्वारे कुलूप लावून घेतल्याचा प्रकार. महिला पैसे न मिळाल्याने गोंधळ घालत होत्या. लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झाल्याने महिला संतापलेल्या आहेत आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाल्याने जिल्हाभरातील वेगवेगळ्या तालुक्यांमधील महिलांनी महिला व बाल कल्याण विभागाचे कार्यालय गाठत गोंधळ घातला. कार्यालयात विचारणा करण्यासाठी गेलेल्या महिलांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी अरेरावी केल्याचा आरोप महिलांनी केला आहे. कर्मचाऱ्यांनी गोंधळ घालणाऱ्या महिलांना काढले कार्यालयाबाहेर. तर बघा, ही बातमी समोर आली आहे. 2 तास चाललेल्या या प्रकारानंतर संतप्त महिलांनी स्वतः व्हिडिओ बनवून घेत आपली व्यथा मांडून लक्ष वेधून घेतले. महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र महिलांचा गोंधळ अधिक वाढल्याचे लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी महिलांना कार्यालयाच्या बाहेर काढून थेट कुलूप लावले. यानंतर महिला या अधिकच संतापल्याचे बघायला मिळाले. KYC करूनही लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळत नसल्याची ओरड गेल्या काही महिन्यांपासून महिलांची आहे. बघा, तर काय झालेलं आहे, तर बहिणी संताप करणारच ना, कारण त्यांना हप्ता मिळालेला नाही आणि त्यामुळेच त्या बहिणी संताप करत आहे. परंतु त्यामध्ये बहिणींची KYC चुकीची झालेली आहे, पर्याय चुकीचे निवडण्यात आले आहे, त्यामुळे त्यांची KYC थांबलेली आहे. त्यामुळे हप्ता शासनाने थांबवलेला आहे. या गोष्टींमुळे संपूर्ण आता गोंधळ निर्माण होत आहे. परंतु शासनाने 31 मार्चपर्यंत बहिणींनो तुम्हाला KYC साठी मुदत दिलेली आहे. त्यामुळे तुमची KYC चुकीची झाली असेल तर ती लवकरात लवकर दुरुस्ती करून घ्या 31 मार्चपर्यंत. मग तरच तुमचे जेवढे पण हप्ते थांबलेले असेल ते तुम्हाला मिळून जातील. ओके, 31 मार्चपर्यंत तुम्हाला मुदत देण्यात आली आहे. चला, आता महत्त्वाची माहिती मी तुम्हाला बोललो तो 20वा हप्ता वाटपबद्दल माहिती. आता भरपूर बहिणी आता इथे बघा गोंधळ घालत आहेत, म्हणजे बहिणींना हप्ता मिळत नाही एकीकडे आणि मी तुम्हाला सांगते की हप्ता येणे सुरू. तर बघा, काही बहिणींना हप्ता दिला जात आहे, काही बहिणींचा हप्ता थांबवला जात आहे.
KYC तुमची चुकीची झाली असेल त्यामुळेच तुमचा हप्ता थांबलेला आहे, ती दुरुस्ती करून घ्या, मग तुमचे हप्ते मिळून जातील. आता बघा, ज्यांचे आता संपूर्ण ओके आहे त्यांना हप्ता मिळत आहे. जानेवारीचा हप्ता मिळाला. आता 20वा हप्ता जो आहे त्याबद्दल अपडेट समोर आला आहे. तर लाडक्या बहिणींनो, जो 20वा हप्ता असणार आहे फेब्रुवारीचा, तो तुम्हाला वाटप तर आता लगेच काही सुरुवात झाली नाही, परंतु मी तुम्हाला सांगतो तो कधी मिळणार आहे तुम्हाला. हे बघा, 10 मार्च नंतर तुम्हाला हप्ता मिळेल. आणि हे बघा, जो काही आता 20वा हप्ता असणार आहे, या 20वा हप्त्याचा जो काही निधी आहे तो जास्त यायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. कारण तो जरी 200-300 कोटी रुपये जरी आले, 200-300 कोटी रुपये, तर मग चांगलं होईल, कारण भरपूर बहिणींना हप्ता मिळेल. आणि आता बघा, आपण बघितलं तर 98 कोटी रुपये आले होते जानेवारीचे, त्यामुळे भरपूर कमी बहिणींना हप्ता मिळाला. 200-300 किंवा 400 कोटीपर्यंत जरी पैसे निधी मंजूर होईल तर मग लाडक्या बहिणींना बऱ्यापैकी बहिणींना हप्ता मिळेल. मग चला ठीक आहे. आणि फेब्रुवारीचा हप्ता अजून आलेला नाही, तो तुम्हाला 10 मार्च नंतर मिळू शकतो हे अपेक्षित आहे. सूत्रांकडून माहिती मिळत आहे आणि ते एक अंदाजित माहिती आहे. अधिकृत माहितीची आपण वाट बघूया. ओके, चला ठीक आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती बघितली. तुम्हाला भरपूर बहिणींचे प्रश्नांचे उत्तर पण मी दिलेले आहेत. चला ही माहिती समजून घेतली. आता बघा आजच्या टॉप कामाच्या बातम्या. बघा बहिणींनो, टॉप बातम्या. चला, पहिलीच बातमी आहे, बातमी नंबर 1. एसटीच्या तिकिटाबाबत शासनाचा U-टर्न. ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा. NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण. हे बघा, एस टी बसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विविध प्रकारच्या तिकिटांमध्ये सवलती राज्य परिवहन महामंडळाकडून आता दिल्या जातात. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना हाफ तिकीट प्रवास आणि विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास अशा योजना आहेत. पण या योजना लाभ घेणाऱ्या सर्वांना आता नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड NCMC बंधनकारक करण्यात आल्याचं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतंच जाहीर केलं आहे. त्यानंतर यांच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. पण आता शासनानं यावरून U-टर्न घेतला असून मोठा खुलासा केला आहे. तर बघा, कार्ड सध्या अनिवार्य नाही. राज्य परिवहन महामंडळानं ट्विटद्वारे माहिती दिली की NCMC कार्ड जे आहे, स्मार्ट कार्डची नोंदणी प्रत्येक आगारात सुरू झाली आहे. तथापि एस टी प्रवासात या स्मार्ट कार्डची अद्याप सक्ती करण्यात आलेली नाही. कृपया सर्व प्रवाशांनी याची नोंद घ्यावी. एस टीचे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी रोहन देसाई यांनी ही माहिती दिली आहे. प्रसिद्धी विभागाचं अजब स्पष्टीकरण. हे बघा, आता प्रसिद्धी विभागाचं अजब स्पष्टीकरण या संदर्भात आलेलं आहे. दरम्यान राज्याच्या प्रसिद्धी विभागानं अर्थात माहिती व जनसंपर्क संचालनालयाचं हीच माहिती शेअर करताना सवलतीच्या एस टी तिकिटासाठी NCMC कार्ड सध्या अनिवार्य नाही, ते अनिवार्य असल्याचा सोशल मीडियावर दावा जो आहे तो खोटा आणि जनतेची दिशाभूल करणार आहे असं त्यांनी म्हटलं आहे. यावरून एकीकडं राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी स्वतःचे हे कार्ड अनिवार्य करण्यात आल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं आणि दुसरीकडं याच्या बातम्या या दिशाभूल करणाऱ्या बातम्या असल्याचं आता राज्याच्या प्रसिद्ध विभागानं म्हटलं आहे. यावरून राज्य शासनाचं यावरून गोंधळ सुरू असल्याचं स्पष्ट झालं आहे. नागरिकांच्या विरोधानंतर U-टर्न का? कदाचित NCMC कार्ड अनिवार्य केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या अनेक तक्रारी येऊ लागल्यानं, तसेच आधीच आधार कार्डसह विविध प्रकारचे कार्ड शासनाने नागरिकांसाठी बंधनकारक केलेली असताना यात आणखीन एक कार्डची भर कशासाठी असा थेट सवालही नागरिक विचारायला लागले. तसंच हे कार्ड 199 रुपयांना विकत घेऊन त्यात कमीत कमी 100 रुपये बॅलन्स किंवा रिचार्जही 50 रुपयाच्या पटीत होणार असल्याचं या गोष्टी देखील सर्वसामान्य खेड्यापाड्यातील प्रवाशांसाठी जाचक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळेच शासनानं आपल्या निर्णयातून U-टर्न घेतल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. चला ठीक आहे, ही बातमी समजली. पुढील बातमी बघा. चला, बातमी नंबर 2 बघा. आता 5 मार्चपासून महाराष्ट्र ठप होणार का?
हे बघा 5 मार्चपासून महाराष्ट्र ठप्प होणार का प्रश्नचिन्ह आहे. तर ई चलन विरोधात लाखो वाहनधारक रस्त्यावर येण्याचा इशारा. काय आहे बातमी चला समजून घेऊया. राज्यातील ई चलन कार्यप्रणाली विरोधात दीर्घकाळ साचलेला रोष अखेर मुंबई येथे झालेल्या बैठकीत उघडपणे फुटला आहे. मुंबई येथे झालेल्या बैठकीत उघडपणे फुटला आहे आणि महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटीच्या वाशी येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत सरकार विरोधात थेट संघर्षाची घोषणा करण्यात आली, अशी माहिती अखिल महाराष्ट्र राज्य मोटार मालक संघाचे जे काही अध्यक्ष आहेत भरत पोखरकर यांनी दिली. या बैठकीला राज्यभरातील ट्रक मालक, व्यावसायिक वाहन संघटना, चालक प्रतिनिधी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर ही बैठक केवळ संघटनात्मक कार्यक्रम न राहता सरकारी धोरणांविरोधातील व्यापक शक्ती प्रदर्शन करणारी ठरली. या बैठकीत एकमुखाने निर्णय घेत 5 मार्चपासून राज्यव्यापी संघ छेडण्याचा इशारा देण्यात आला. मुंबईतील आझाद मैदान येथे 1 ते 1.5 लाख वाहने एकत्र आणून ऐतिहासिक आंदोलन उभारण्याची घोषणा या बैठकीत करण्यात आली. सरकारने तातडीने तोडगा काढला नाही तर राज्यातील वाहतूक व्यवस्था ठप्प करण्याचा इशारा देत संघटनांनी संघर्षाची दिशा स्पष्ट केली. या सभेला अखिल महाराष्ट्र राज्य मोटार मालक संघाचे अध्यक्ष भरत पोखरकर, सचिव गणेश शिंदे, उपसचिव गोरक्ष वाफारे, संजय ढवळे, बापू ढेंबरे, सुरेश पानमंद तसेच प्रसन्ना पटवर्धन, प्रवीण पैठणकर, राजेंद्र वनवे, बाबाजी शिंदे, कैलास पिंगळे यासह विविध जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते आणि सर्वांनी एकमुखाने संप व आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. तर बघा, चुकीच्या दंडामुळे केवळ व्यावसायिक वाहनधारकच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकही त्रस्त आहेत. दंड भरावा की सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्यात असा प्रश्न अनेकांसमोर उभा राहत आहेत. डिजिटल प्रणाली असूनही तक्रार निवारण प्रक्रिया संत व गुंतागुंतीची असल्याची टीका वाहतूकदारांच्या बैठकीत करण्यात आली. वाहतूक क्षेत्र ठप्प झाल्यास त्याचा थेट परिणाम उद्योग, बाजारपेठ, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे. त्यामुळे 5 मार्चपूर्वी सरकारने संवाद साधून तोडगा काढणे अत्यावश्यक आहे. संपाची हाक प्रत्यक्षात आली तर महाराष्ट्रात वाहतूक क्षेत्रातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा संघर्ष ठरू शकतो. आता सरकार संवादाचा मार्ग स्वीकारते का संघर्षाला समोर जाते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. ई चलन म्हणजे दंड वसुलीचे साधन. हे बघा, वाहतूकदार संघटनांनी ई चलन प्रणालीवर कठोर टीका करत म्हटले की वाहतूक शिस्तीच्या नावाखाली सुरू करण्यात आलेली डिजिटल यंत्रणा प्रत्यक्षात दंड वसुलीचे सरकारी साधन बनले आहे. पोलिसांवर दंड आकारण्याचे लक्ष देण्यात येत असून नियमभंग सिद्ध न करताही वाहनांवर दंड टाकले जात असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. दंड आकारण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह. वाहतूकदारांच्या मते सध्या दंड आकारण्यासाठी 2 प्रमुख पद्धती वापरल्या जातात. त्यात रस्ते व सिग्नलवरही कॅमेऱ्यांद्वारे चित्रण आणि वाहतूक पोलिसांकडून हँडहेल्ड मशीनद्वारे नोंद. पहिल्या पद्धतीत काही प्रमाणात पुरावे उपलब्ध नसले तरी दुसऱ्या पद्धतीचा गैरवापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आरोप करण्यात आला. व्यावसायिक वाहन चालवत असताना थेट वाहन मालकावर दंड आकारला जातो. चुकीचे फोटो, वाहन क्रमांकातील त्रुटी तसेच अपील प्रक्रियेतील विलंब यामुळे आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहेत. चला ठीक आहे, पुढे अजून माहिती आहे. ई चलन ही वाहतूक नियंत्रणाची प्रणाली राहिलेली नाही, ती महसूल गोळा करण्याचा उद्योग बनले आहे. चुकीचे दंड आकारून वाहतूकदारांना गुन्हेगार ठरवले जात असेल तर आम्ही संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन करू. 5 मार्चला संप हा इशारा नसून अन्यायाविरोधातील निर्णायक लढा असेल. इंधन दरवाढ, वाढते टोल आणि जैसे थे भाडेदर यामुळे आधीच व्यवसाय अडचणीत आहे, त्यात ई चलनचे अतिरिक्त ओझे असह्य झाले आहे. तर भरत पोखरकर, अध्यक्ष अखिल महाराष्ट्र राज्य मोटार मालक संघ. चला ही बातमी समजली, पुढील बातमी बघा. चला आता शेवटची बातमी आहे, बातमी नंबर 3. मी तुम्हाला बोललो तो सुरुवातीला मी बघा लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला बोललो होतो की 3,000 रुपये आणि मी काय बोललो होतो 3,000 रुपये आणि
मी तुम्हाला बोललो तो 2125 रुपये संदर्भात, बरोबर. हे 2 अपडेट मी तुम्हाला बोललो होतो ना. तर 3000 रुपये कसे लाडक्या बहिणींनो बघा. तर लाडक्या बहिणींना मागील हप्ता जानेवारीचा मिळाला नसेल तर जानेवारीचे 1500 रुपये आणि प्लस त्यामध्ये जानेवारीचे 1500 रुपये आणि फेब्रुवारीचे 1500 रुपये किती झाले, 1500 आणि 1500 3000 रुपये. जर तुम्हाला मागील हप्ता मिळाला नसेल तर जानेवारीचा हप्ता आणि फेब्रुवारीचा हप्ता असे 3000 रुपये तुम्हाला मिळतील. आणि जर तुम्हाला मागील हप्ता जानेवारीचा मिळाला असेल तर तुम्हाला जानेवारीचा जर मिळाला असेल तर फेब्रुवारीचे फक्त 1500 रुपये मिळतील. आलं लक्षात. आणि हे 2125 रुपये संदर्भात काय अपडेट आहे. चला, सर्व माहिती मिळणार आहे तुम्हाला, असं नाही की जे सांगितलं ते मिळणार नाही. हे बघा आता 2125 रुपये संदर्भात अपडेट बघा. आता हे बघा, तर जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन गव्हाची आवक सुरू, सध्या इतका दर. शहरातील कृषी बाजार समितीत शनिवारी पहिल्यांदाच रब्बी हंगामातील नवीन गव्हाची आवक सुरू झाली आहे आणि वर्षभरासाठी दर्जेदार गहू साठवून ठेवण्याची परंपरा लक्षात घेता ग्राहकांनी पहिल्याच दिवशी हे बघा खरेदीसाठी गोठी हे बघा काय म्हटलं आहे, पहिल्याच दिवशी खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे. तर बघा पहाटेपासूनच बाजार समितीच्या आवारात त्यामुळे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. बाजार समिती सध्या गव्हाची आवक तुलनेने कमी प्रमाणात असली तरी ग्रामीण भागात काढणीचा वेग वाढत असल्याने पुढील आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात गहू दाखल होण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या टप्प्यात मर्यादित गहू बाजारात येत आहे, मात्र काढणीला वेग आल्यानंतर आवक झपाट्याने वाढेल. बाजारात हंगामाच्या सुरुवातीला येणारा गहू प्रामुख्याने लोकवन या प्रकारातील असून तो स्थानिक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला आहे. लोकवन गव्हाची चकाकी, चव आणि दळणानंतर मिळणाऱ्या पिठाची गुणवत्ता चांगली राहत असल्यामुळे ग्राहकांकडून त्यास बऱ्यापैकी मागणी आहे. घरगुती वापरासाठी तसेच वर्षभर साठवणीसाठी हा गहू योग्य मानला जातो. त्यामुळे किरकोळ व्यापारी, घाऊक विक्रेते आणि सर्वसामान्य ग्राहकांना मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्याचं दिसून येत आहे. आणि बघा, तर बघा बाजार समितीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी बघा गव्हाची 20 क्विंटलपर्यंत आवक झाली आहे आणि त्यास सरासरी 2125 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. बघा हेच ते 2125 रुपयात जे मी तुम्हाला अपडेटमध्ये सांगत होतो की 2125 रुपये संदर्भात अपडेट तुम्हाला मिळेल. तर 2125 रुपये लाडक्या बहिणींनो हे बघा गव्हाचा हा भाव आहे. तर गव्हाची 20 क्विंटलपर्यंत आवक झाली आहे आणि त्यानुसार आता सरासरी 2125 प्रति क्विंटल हा दर मिळालेला आहे. नवीन जो आता गहू मार्केटमध्ये आलेला आहे त्याबद्दल ही माहिती होती. 2125 रुपये संदर्भात अपडेट तुम्हाला मिळाली. चला, हे बघा सुरुवातीला आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती बघितली. लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला बघा 3000 रुपये कोणाला मिळणार त्याबद्दल माहिती सांगितली आणि जे काही 2125 रुपये आहेत त्याबद्दल पण माहिती मी तुम्हाला दिली. हे गव्हाचे सरासरी भाव ते प्रति क्विंटल जे असेल ते 2125 रुपये संदर्भात पण सांगितले. तर तुम्हाला चांगलंच माहीत आहे, जे माहिती असते ती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. यूट्यूब टीमला माझं म्हणणं आहे, यूट्यूब टीम या व्हिडिओमध्ये दिलेली संपूर्ण माहिती ही एज्युकेशन पर्पजनुसार आहे. ओके, आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही आणि कुठलीही फेक माहिती दिली जात नाही. दावा वगैरे केला जात नाही. एज्युकेशन पर्पजनुसार शैक्षणिक माहिती संदर्भात आपल्या चॅनलचे व्हिडिओ असतात. चला ठीक आहे, या व्हिडिओ लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.